राहायला कुठे हा भाऊसाहेब? हॅलो सर, आत्ता फोन? मला काहीतरी सांगायचं होतं. काय? खरं तर सरप्राईजच ठेवायचं होतं मला, पण आता मलाच राहत नाहीये. सरप्राईज? मिस मयुरी, आज मी विक्रांतला भेटतोय लंच टाइमला. हा सर, पण ते तयार आहेत का भेटायला? हो. शेवटी त्यालाही मनापासून मनालीताई आवडतातच ना. हो सर, ताईचं पण त्यांच्यावर खूप प्रेम. करेक्ट. काय विक्रांतच्या आईने नको त्या मागण्या करायला सुरुवात केली आणि विक्रांत आणि मनालीताईचं लग्न मात्र पेंडिंग राहिलं. अजून काही मुहूर्त लागतच नाहीये. हो ना सर, कारण त्यांच्या मागण्या पूर्ण करणं शक्यच नाहीये. हो, पण म्हणूनच मी आज विक्रांतला भेटणार आहे. भेटून बोलून बघतो, काहीतरी मधला मार्ग निघेलच. शेवटी असं हातावर हात ठेवून तर आपण नाही बसू शकत ना मिस मयुरी. काहीतरी करायलाच हवं. पण सर, या सगळ्यातून काय मार्ग निघणार आहे? त्याच्याशी बोलून काहीतरी मार्ग निघेल. त्यासाठीच तर भेटतोय ना आज. इथे जवळच्या कॅफेवरच भेटेल. विश मी गुड लक. मिस मयुरी, कुठल्याही चांगल्या कामाच्या आधी तुमचा आवाज ऐकायला खूप आवडतो मला. ऑल द बेस्ट सर, तुमचं काम नक्की होईल. थँक्यू. भाऊसाहेब, बाय बाय. हॅलो. आवाजाला काय झालं तुझ्या? तब्येत बरी नाही. तब्येत बिघडलीये म्हणून काय आवाज बदलतो का? मगाशी पण असा वेगळा आवाज येत होता तुझा का? हा ठीक आहे ठीक आहे. मी जरा बाहेर जाऊन येते. दीडच्या मीटिंगला येईन लगेच. तुला काय करायचं माहिती आहे ना? लक्षात राहील ना, राजवीरला पेढीवर जाऊ द्यायचं नाहीये भाऊसाहेब. हो हो. औषध घे. सॉरी राजवीर सर, यावेळी मला यामिनी मॅमचं ऐकावंच लागेल. घरच्यांसाठी आणि तुमच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून मला ही नोकरी टिकवावीच लागणार आहे, काहीही झालं तरी. ताई ताई, प्लीज मला माफ कर. 12 वाजलेत. राजवीर सर विक्रांत भाऊजीने 1 वाजता भेटणार आहेत. पण मला राजवीर सरांना काहीही झालं तरी ऑफिसमधून बाहेर पडून द्यायचं नाहीये. पण सेम टाइम विक्रांत भाऊजीने पण तिकडे अडवून ठेवावं लागेल. काय करू? दोन्हीकडे कसं करू? हा माझा भाऊ आहे. हा तुमचा भाऊ आहे? वाटत नाहीये? हा वाटतंय. तुम्हाला माहितीये, इंटर कॉलेजात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये याचा पहिला नंबर आलाय. हा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. माझ्यासारखाच हुशार आहे ना? हो हो, हुशार आहे. हो, तो कॉम्पिटिशन मध्ये पहिला आला असेल तरी सगळी आयडिया माझी. हा, तुम्हाला माहितीये मी इतका मधुमालती, तुम्ही प्लीज तुमचं काम करा ना. मला एक टेन्शन आलंय का कामाचं. प्लीज 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 जा. मधुमालती, मधुमालती, सॉरी हा, मी जरा ओरडलो. तुम्ही माझं एक काम कराल का प्लीज? तुम्ही का प्लीज म्हणताय? एक काय 1000 कामं करीन मी तुमची. ते काय, माझं ना एक अर्जंट काम आहे,
त्यामुळे मला बाहेर जावं लागेल. मी आता बोललो ना, मला थोडं टेन्शन आलं होतं. तोपर्यंत राजवीर सरांना ऑफिस मधून बाहेर जाऊ द्यायचं नाहीये. पण ते का ऐकतील माझं? तुम्ही एवढ्या हुशार आहात, एवढ्या टॅलेंटेड आहात, मग तुम्ही नक्कीच काहीतरी आयडिया शोधून काढाल. हो ना? कराल ना? माझ्यासाठी प्लीज. करेन. थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल. हो, चला मग आता पटकन कामाला लागा. हा, आणि हे काम झालं की एक स्पेशल पार्टी माझ्याकडून. गेले पण. झालं. ताई मी काय म्हणते, हे बघा, हे ना, हे आमचं नवीन हे आलंय फेशियलचं. तुम्ही ना एकदा ट्राय करून बघा. म्हणजे कसं, सकाळी फेशियल केलं की एकदम रात्री कसा चेहरा चमकेल, लाईट पण लावायची गरज नाही. एक मिनिट जरा अर्जंट आहे. हॅलो 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 मयूर, तुला नंतर कॉल करते. क्लायंट आहे पार्लर मध्ये, त्यांची एक आयब्रो केली, एक बाकी आहे. नंतर करते. आज ब्युटी, माझं एक अर्जंट काम आहे. ऐक. हॅलो, तुझं ना नेहमी सगळं अर्जंटच असतं. बोल आता पटकन. ऐक. मी काय सांगते ते नीट ऐक. एक दाढी आणि एक शर्ट लवकरात लवकर तयार ठेव. हा, कळलं का तुला? मयूर, मला ना आता असं वाटतं की मी माझं हे पार्लर बंद करून टाकलं पाहिजे आणि तो याचा कपड्यांचा सप्लाय सुरू केला पाहिजे. मी तुला जे सांगितलंय ते लक्षात आहे ना? तेवढं कर लवकर. बाय, मी ठेवते. हो ठेवते. राजवीर सर, एक काम होतं. आता नाही मिस मधुमालती, मी जरा घाईत आहे, मला जायला हवं. अहो सर, यामिनी मॅमने सांगितलंय की या सगळ्या फाईलवर तुमच्या सह्या हव्यात. अर्जंट आहे सर. इट्स ओके, फाईल्स ठेवा, मी संध्याकाळपर्यंत करून घेईन. मी अहो सर, असं काय करते? पण मॅम मला ओरडतील ना सर. प्लीज करा ना सह्या, प्लीज. मिस मधुमालती, आता घाई आहे मला. एवढं काय अर्जंट आहे या फाईल्स मध्ये? माहित आहे सर, तुम्ही चेक करा ना. ठीक आहे, द्या. सर, तुम्हाला सह्या करताना बघून ना मला एक कविता सुचली आहे. काळ्या डांबरी रस्त्यावरती एकटीच मी चालत होते, नभं दाटून आले आणि अचानक सिमेंटचा रस्ता दिसला. मिस मधुमालती, काय आता वेळ काय, मी घाईत आहे. आपण तुमच्या कविता वाचनाचा स्पेशली एक कार्यक्रम ठेवूया. याच्यावर मी आत्ता सही केली आहे. आय डोंट थिंक. येस राजवीर सर, हे पाहता का जरा? अय्या, याने पण एक फाईल आणली आहे. अरे आता हे काय? सर, तुम्हाला सांगायचंच राहिलं. हे का ना ग्रँड एक्झिबिशनचं प्रपोजल आहे सर. प्लीज तुम्ही बघून घ्या ना सर, प्लीज. मिस मधुमालती, आता हे ठेवा. एवढं काय महत्वाचं आहे? आजच का करायचंय? अहो सर, असं नका करू. यामिनी मॅमने सांगितलंय की आजच फायनल करून टाकायचं, नाही तर दुसरं कोणीतरी घेईल ना सर आपलं स्पॉट. घाई कसली मला ते कळत नाही. सगळ्यांना आजच कामं करायची. उशीर होतोय. विक्रांत माझी वाट पाहत असेल, त्याला थांबवायला हवं. मला यायला जरा उशीर होतोय विक्रांत. अगं, इथे यायची काय गरज होती? राजवीर सरांना पेढीत थांबवून काम होणार होतं ना. पेढी इतकी जवळ आहे, त्यामुळे जर का राजवीर सर इथे आले नाही तर विक्रांत भाऊजी स्वतः त्यांना भेटायला पेढीवर जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला विक्रांत भाऊजींना पण इथे थांबवणं तेवढंच गरजेचं आहे. कळतंय का तुला? अगं, मग तू काय त्यांच्यासमोर भांगडा करणार आहेस का? काय बोलतेस तू ब्युटी? मी भांगडा कशी करणार आहे इथे? बघ, आपण त्यांना इथे बोलण्यामध्ये गुंतवून ठेवायचं आणि एकदा का त्यांचा लंच ब्रेक संपला मग विक्रांत भाऊजी त्यांच्या ऑफिसला निघून जातील. काय काय हे काय होते? हे पंजाबी. हो बाई, मी तुझ्या पाया पडते हा, पण तुम्ही असलं पंजाबी वगैरे काही बोलायला जाऊ नकोस.
जर का काही माती केलीस ना तर आपण पकडले जाऊ. आणि मला आता तरी 4 चौघात मार खायची इच्छा नाहीये. पण मयू, तू कसली एकदम सॉलिड आहेस ग. कसल्या भन्नाट एक आयडिया येतात तुझ्या डोक्यामध्ये. कमाल. मला विक्रांत भाऊ झाले. तू रेडी आहेस ना? मी रेडी आहे. मयू पण काय मी काय बोलायचं, मी कुठल्या भाषेत बोलायचं आपण काही ठरवलंच नाहीये. तू पंजाबी तर दिसत नाहीयेस. तू एक काम कर, तू मराठीमध्येच बोल. ऑल द बेस्ट. रेडी. अरे हो सोनियो टाटा. आप आए विक्रांत जी ना? हाँ. आप आपने हमें पहचाना? नहीं. अब पहचाना? नहीं. अब पहचाना? नहीं पहचाना. विक्रांत जी, आपण भेटलो होतो जी. आपण भेटलोय? हा, तुमच्या ऑफिस मध्ये आपण भेटलो होतो जी. मी सतनाम सिंग आणि ही सतनाम कौर. नमस्कार. मराठी बोलतायत या? त्याचं काय आहे विक्रांत जी, मी सतनाम सिंग, मी पंजाब वरून महाराष्ट्रात गेलो. महाराष्ट्रात मध्ये मला सतनाम भेटली. मग महाराष्ट्रातून आम्ही पंजाब मध्ये आलो. मग तिथे आम्ही पुन्हा भेटलो. मग पंजाब मधून आम्ही परत महाराष्ट्रामध्ये गेलो. मग महाराष्ट्रामधून परत पंजाब मध्ये आलो. मग आम्ही इथे पण भेटलो. मग आम्ही तिथे पण भेटलो. आणि आम्ही महाराष्ट्र आणि पंजाबच्या मध्ये शादी केली. मी सतनाम सिंग आणि ही सतनाम कौर. पंजाब न झाली महाराष्ट्राची पोर. वा वा. वाहू वाहू. मी जरा अरे मी पण बस. सरदारजी, मला एक जण भेटायला येतात ऍक्च्युली. जरा. अरे क्या बात है जी, क्या बात है. तुम्हाला भेटायला कोणीतरी येणार आहे आणि आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. वा वा वा, क्या बात है. माझं खूप महत्वाचं काम आहे अहो. मला प्लीज जाऊ द्या, मला अडवू नका. मी जरा बघतो कोण. अरे ये तो और भी चंगा हुआ जी. उनका बहुत महत्वाचं काम आहे. तुमचं कोणाकडे तरी महत्वाचं काम आहे आणि आमचं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. क्या बात है जी. कसलं काम आहे तुमचं? बोला ना. विक्रांत जी, आप इंटेरियर डिजाइनर है ना जी? हो. अरे क्या चंगी बात है जी. सतनाम जी, पेपर निकालो. हाँ जी हाँ. थोडं लवकर करा ना प्लीज. हाँ. थोडं पटकन सांगा प्लीज. रुकिए बताता हूँ जी. राजवीर सर, गरम गरम कॉफी. नाही थँक्यू, कॉफीची गरज नाहीये. फाईल्सवर मी साईन केलीये, मग मला सांगा. सर असं काय करताय? गरम गरम कॉफी घ्या ना सर. तुम्ही किती काम केलंय. आता मी खरंच घाईत आहे आणि ऑलरेडी खूप वेळ गेलाय. थँक्यू कॉफीसाठी. सर प्लीज घ्या ना. इनफॅक्ट कॉफी तुम्ही का घेऊन आलाय? हा भाऊसाहेब कुठे? ते 5 मिनिटात येत आहेत सर. तोपर्यंत कॉफी घ्या. नाही, मला आता निघायला हवं. माझी मीटिंग आहे एक महत्वाची. अहो सर, तुमची मीटिंग आहे? हो. कितीची मीटिंग? काय केलं तुम्ही मिस मधुमालती? माझी मीटिंग आहे सांगितलं नाही. सो इररिस्पॉन्सिबल. काय मिस मधुमालती आता. सर सॉरी, तुम्हाला माहिती आहे ना, चुकून झालं सर. मी मुद्दामून नाही केलं. मी फक्त वेळ बघत होते आणि थांबा जरा.
अरे देवा, सरांचा फोन. भाऊसाहेब, हे सगळं फक्त मी तुमच्यासाठी करते, कारण आय लव्ह यू ना, आणि यू लव्ह मी ना. ये है डाइनिंग रूम जी, हाँ? ये है किचन, तो ये हुआ 1 रूम किचन, और आपको उसको बनाना है जी 2 रूम किचन. क्या सतनाम जी, ये ओ आहू आहू ओ आहू आहू. हडपा. ऐका ना, हे ऍक्च्युली असं कागदावर बघून मला काही कळणार नाही. मला ती जागा खरी बघितली पाहिजे नक्की काय, मगच मला अंदाज येईल. कुठे? तुम्हाला इंटेरियर कुठे करायचंय? अच्छा अच्छा अच्छा, ती जागा दाखवतो ना, दाखवतो, सगळं दाखवतो. अहो पण आधी तुम्ही इथे कागदावर तर समजून घ्या ना. इथे नाही लागणार फोन. माझ्या इथे नेटवर्क नसतं ना, आम्ही ते रोज येतो कॉफी प्यायला. आजी सतनाम जी. ऐका ऍक्च्युली मला तुम्हाला नाही वेळ देता येणार खरंच. माझी खूप महत्वाची अपॉइंटमेंट आहे आणि मला ज्यांना भेटायला जायचंय त्यांचं ऑफिस इथे जवळच आहे. तर मी जरा प्लीज त्यांना भेटून येतो आणि माझ्या लंच टाइमच्या आधी त्यांना भेटायला पाहिजे मला. मी जरा जातो, एक्सक्यूज मी. अरे खोतेया, एक्सक्यूज क्या एक्सक्यूज, अब हम तो डील करने आए हैं. हाँ, डील हो गया जी हमारा. अब कसलं डील? एकतर तुम्ही मला तुमच्या समोर बसून बडबड करताय उगाच. मला जाऊ द्या, माझं महत्वाचं काम आहे. ओ नाजी, हम लोगों का अभी डील हो गया है. हाँ हाँ, हात पुढे करा. हात पुढे करा. करा ना हात पुढे. आपण करा ना, करा तुमचा हात पुढे करा, करा ना असं. ये लो जी. अब हो गई हमारी डील फाइनल. हाँ, 1 मिनिट. तुम्हाला वेळ लागले का हो? हे असं कधी डील होत असतं का? मी तरी तुम्हाला सांगतोय की मी जरा बिझी आहे, मला जरा जाऊ द्या. खोतेया, किधर जा रहे हो जी? अभी डील तो फाइनल हो गया, अभी कहाँ जाए? आता मी तुम्हाला जाऊच देणार नाही. आजी जाऊच देणार नाही म्हणजे? ही काय जबरदस्ती आहे तुमची? मुळात तुम्ही दोघं आहात कोण? हे आम्ही. अरे मैंने बताया ना, मैं सतनाम सिंह और ये सतनाम कौर. हाँ, हम गए थे महाराष्ट्र में इनको मिलने के लिए आणि या आला होता पंजाब मध्ये मला भेटण्यासाठी. मग आम्ही भेटलो, मग आम्ही परत महाराष्ट्रामध्ये गेलो, मग आम्ही तिथे भेटलो. कळलं मला, कळलं. हाँ. हे बघा माझी वाट आता मी तुम्हाला कुठे जाऊच देणार नाही. मॅनेजर, ओ मॅनेजर. अरे तुम्ही अजून इथेच? मी जाते सर. माझा फोन? फोन इथेच तर ठेवला होता ना मी, कुठे गेला? नाही माहित सर. अहो इथेच तर होता ना. जरा मिस्ड कॉल द्या माझ्या फोनवर. अहो मिस मधुमालती, मिस्ड कॉल द्या माझ्या फोनवर, मला निघायचंय, घाई आहे. तुम्ही? माझा फोन बाहेर आहे सर, मी आले. लवकर. अरे कुठे राहिला फोन? वॉशरूम मध्ये. मॅनेजर, आता ह्यांचं जरा अति होतंय. मगापासून फुकट वेळ खाल्लाय माझा. अहो काय सरदारजी, याला काय डील म्हणतात का? कशाला उगाच त्यांना अडवताय? ओ खोतेया, पहे दी है पहे, डील फाइनल हुई है. अहो मला एक खूप महत्वाची मीटिंग होती आणि मला लंचच्या आधी तिथे पोहोचायचं होतं. आता काय 1:30 वाजून गेला, आता काय करू जाऊन? परत ऑफिसला जायला लागेल आता मला. 1:30 वाजला? 1:30 वाजला?
डेढ़ बज गया। सतनाम, इनको रोके रखो यहाँ पे, मी आलोच एक काम करून। ए रोके रखो म्हणजे काय? तुम्ही मॅनेजर, तुम्ही आमचे काम सांगा, तुम्ही बसा ना, तुम्ही आपण शांतपणे बोलू। आता तुम्ही आम्हाला पैसे दिलेत की नाही? हो, तुम्ही मला पैसे दिलेत, मी नाही दिले तुम्हाला। हा म्हणजे तेच, आम्ही तुम्हाला पैसे दिले की नाही? मग आता तुम्हाला आमचे काम करावं लागेल। मिस मधुमालती, लावा ना फोन, लागत नाहीये का? लावते सर। माझा फोन डस्टबिन मध्ये? कदाचित इथूनच पडला असेल। सर सर अरे इतक्या घाईत का आलास? सर 1:30 वाजला ना, तुमची आणि यामिनी मॅमची एक महत्वाची मीटिंग आहे ना, त्याचीच आठवण करून द्यायला आलोय। मॅम येतच असतील। राजवीर, मम्मा, राजवीर चल बेटा, रेडी आहेस ना तू? हो ऑफकोर्स, मीटिंगला उशीर होतोय। आलोच। चल। विक्रांतला ऍटलिस्ट सॉरी तरी म्हणायला हवं। मीटिंग कॅन्सल झाली माझी। सॉरी। हा झालं ना मनासारखं तुमच्या? हो हो झालं। तुमच्यामुळे कॅन्सल झाली। चला आता कुठे? ऑफिसला माझ्या। कशाला? अहो कशाला काय, तुमचं ते डील करायचंय ना। एकच मिनिट, हो मी सतनामाजी कुठे आहेत ते बघून आले। अहो आता तुम्ही त्यांनी- थांबा इथेच। अहो पण आता ही डील करायची ना। तुम्ही कुठे चाललाय बाई? अरे मी ऐक ना, मी आज आणखीन एक निर्णय घेतलाय। आय होप तुला तो पटेल। मम्मा, तू निर्णय घेतलायस आणि मला पटणार नाही असं कसं होईल? योग्यच निर्णय असेल, पण कसला निर्णय? भाऊसाहेब बद्दल।